हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज दिवसभराचं मी शूट घेतलं होतं, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर केरळमध्ये आता पाऊस कमीच आहे, तसा दरवर्षीसारखा पाऊस नाही आहे. आणि आता दुपारचे 12 वाजले होते. आता माझी सगळी कामं आवरून झाली होती. नाश्ता, भांडी, कपडे वगैरे सगळं झालं होतं. तर दुपारचा व्ह्यू असा होता. तर असं पाऊस असल्यामुळं सारखं ना शेवळ अंगणामध्ये असं तयार झालेलं आहे. तर कपडे थोडीशी वाळत घालायची राहिली होती, सुकवाय टाकली होती मशीनमध्ये. आज बरीचशीच कपडे धुतलेली होती, तर मग वाळत घालून घेतली. आता ऊन हे असं येतं, इथं थोडं तिथे थोडं, त्यामुळं ना कपडे वाळत नाहीत. जरी ऊन असलं तरी पण बराच वेळ जातो वाळण्यासाठी. आणि परत एकदा 2-3 तासानंतर पलटून टाकते, म्हणजे मग ते व्यवस्थित वाळले जातात. उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम येतोच. तरी दरवर्षी पावसाळ्यात ना जूनमध्ये असं ऊन येतच नाही शक्यतो, पण ह्या वर्षी पाऊस फार कमीच आहे इकडं पण. आता गावाकडे तर अजिबातच पाऊस नाही आहे. तसा केरळमध्ये थोडाफार पडतो या. आणि हा नारळ पडलेला आता पाऊस वारं असल्यामुळे कधी कधी असं पडतेत. तर 2 दिवस झालं पडला होता, पण उचलून ठेवलाच नव्हता, तिथंच होता. तर तो पण इकडं आणून ठेवला. आणि हे जास्वंदीचं फुल एक चुकून राहिलं होतं. झाडाला फुलं दिसली ना तर ते सगळी काढून देवाला कधी घालीन असं होतं, म्हणजे झाडाला ठेवत नाही जास्त फुलं. तर ही जास्वंदच आहे. इकडे भरपूर प्रकारच्या जास्वंदी आहेत. तर आज एवढी अशी कपडे धुवून टाकली होती. कालची थोडीफार होती, जे की आज थोडंसं ऊन होतं म्हटल्यानंतर उन्हामध्ये वाळत घातली. तर घराच्या पाठीमागच्या बाजूला ना सगळा असा कपड्यांचाच पसारा होता. तर आता हे आळूचं गड्डं होतं, ते गावाकडे गेल्यानंतर वाळून गेलं होतं. तर आता पाऊस पडल्यावरती ना ते परत फुटून आले छान असं. आणि हा आहे तो कढीपत्ता. शेवग्याचं झाड तरी असं अगदी उंचच चालले, शेंगा त्याला येतच नाहीत अजून, पण झाडच भरपूर असं उंच गेलेलं आहे. आता मला तांदूळ नीट करून ठेवायचे होते, तर 5 ते 6 किलो तांदूळ घेतले होते मी. तर निवडून ठेवायचे होते, त्याचं मला पत्रीचं पीठ करायचं होतं. तर सकाळची आता सगळी कामं आवरून झाल्यानंतर म्हणलं आता ते निवडून ठेवावं. आणि थोडीशी ज्वारी पण निवडायची होती. तर सकाळी छान अशी देवपूजा वगैरे आवरून झालेली होती. तर ते काही मी सकाळी अगोदर शूट घेतलं नव्हतं, पूजा करून झाल्यानंतरच शूट घेतलं. तर मग मी 6 किलो तांदूळ निवडून घेतले आणि थोडीशी ज्वारी निवडून ठेवली. आता तांदूळ निवडल्यानंतर ते पाण्यात भिजत घालून ठेवते 1-2 तास. आणि नंतर मग ते सुकवून परत दळायला द्यायचे होते. तर मग नंतर पुसून काढायचं फक्त राहिलं होतं, तर मग ते पण पुसून घेतलं. पुसून वगैरे आवरून झालं. आता दिवसभर आपली ही बाकी कामं चालूच राहतात. तर सगळे आता कामं वगैरे आवरून झाली. नंतर मला एक व्हिडिओ एडिट करून टाकायचा होता, तर तो पण झालं. दुपारचंच ते काम करते, कारण मुलं घरात आली की नंतर मग हे कामं होत नाही. मग सायंकाळच्या वेळी मुलं आल्यानंतर चहा वगैरे घेतला. आणि नंतर थोडासा लसूण सोलून ठेवला, भाजीसाठी लसूण सोललेला नव्हता. तर हा देशी लसूण आहे, थोडासा वेळ जातोय सोलायला, लहान अशा कुड्या येते त्याच्या. तर मग संध्याकाळी दिवाबत्ती करून घेतली. शुभम करितो कल्याणम आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. दिव्या दीपत्कार कानी कुंडली मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातील पिढा बाहेर जा बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या धान्याला लक्ष दे. सायंकाळ झाल्यानंतर दिवाबत्ती करून घेतली परत. आणि वारं होतं थोडंसं, त्यामुळं अंगणामध्ये परत कचरा झाला होता, पण परत काही झाडू मारायचं झालंच नाही. आणि मला अभ्यासाला बसवली होती मुलांना. तर हे तांदूळ 2-3 तास पाण्यामध्ये भिजवले. आणि नंतर आता ते चाळणीमध्ये काढून ना पाणी नितळून घेते. आणि नंतर मग कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवते फॅनखाली. तर बऱ्यापैकी हडकून मग नंतर ते दळण्यासाठी देते. आता एकदमच हे पीठ करून ठेवलं ना तर याचे नंतर 4-5 पदार्थ बनवायला येतात. आता हे रेशनचेच तांदूळ आहेत, आणि याच्यामध्ये थोडेसे मी इकडचे मोठ्या भाताचे होते, ते मिक्स केले होते. आता फक्त रेशनचे असले तरी चालतात, पण ते तांदूळ जास्त दिवस राहत नाहीत मोठ्या भाताचे. ते नंतर म्हणजे किडं होतात त्याच्यात, तर ते थोडेसे होते, तर ते पण मी भिजून घेतले होते. दोन्ही अर्ध पण घालतात किंवा फक्त रेशनचे पण घेतात, असं म्हणजे त्यानं काही जास्त काही फरक पडत नाही पिठामध्ये. पण ते बाकी आहेत म्हटल्यानंतर खराब करून घालवण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये हे केलं. आणि पाणी चाळणीमध्ये नितळलं की असं पसरून ठेवलं, फॅनखाली छान असं हडकून घेतलं. आणि नंतर मग ते आता यातलं 1 किलो साईडला, 1-1.5 किलो साईडला काढते पुट्ट्यासाठी. आणि बाकीचं आहे ते मग
पत्रीचं पीठ करून ठेवते, तर त्या पिठापासून मग 4-5 पदार्थ बनले जातात. तर पुट्ट्याचं आहे ते मी घरामध्येच भाजते. बाहेरून फक्त दळून आणलं होतं. आता हे मिक्सरवर वाटलं तरी चालतं, पण वेळ जातो बराचसाच मिक्सरवर. आणि आज आता मी देणार होते पत्रीसोबत म्हटल्यानंतर मग पत्रीचं त्याच्यासोबत हे दिलं होतं. तर हे आपण रवा भाजतो असं भाजलं जातं, काहीच टाकायचं नसतं भाजताना, असंच भाजतात न काही टाकता. आणि हे पीठ जास्त दिवस राहत नाही, जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस राहतं. ते पण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, भाजून थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं की राहतं. आणि हे जे पत्रीचं आहे ते 2-3 महिन्यांना आरामशीर पीठ राहतं, काहीच होत नाही. आता हे फक्त व्यवस्थित ठेवावं लागतं. आता डबा वगैरे स्वच्छ पुसून घेतला होता आणि याला ओला हात फक्त लागू द्यायचा नाही पीठ संपेपर्यंत, मग त्याला काही होत नाही. ओला हात वगैरे लागला किंवा पाण्याचं भांडं हे आपण वाटी त्यात बुडवली तर मग किडं होतात नंतर बारीक बारीक त्याच्यामध्ये. तर हे अगोदर चाळून घेतलं, थंड करून ठेवलं होतं, नंतर ते असं चाळून घेतलं. बारीक चाळण असते त्यानं चाळलं जातं हे. तर चाळल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये जाडसर राहिलेलं असतं ते निघतं. तर ते एकदा घरामध्ये मिक्सरमधून फिरवून काढलं तरी ते लगेच बारीक होऊन जातं. आणि हे आहे ते भाजून देतात. आता गिरणीतूनच दळून आणि भाजलेलं असतं. हे थोडं जास्त प्रमाणात भाजलं जातं पीठ, जास्ती भाजल्यामुळे ते जास्त दिवस राहतं, खराब होत नाही लवकर. आणि हे काही मी घरात भाजत नाही, कारण ह्याला लय वेळ लागतो भाजण्यासाठी. एकसारखं असं भाजलं जातं, तिथं भाजतात ते, आणि त्यामुळं मग तिथूनच भाजून घेते. आणि हे एकदम 5 किलो असेल तरच ते भाजून देतात. आपण 1-2 किलो घेऊन गेलो दळून भाजून द्या तर तसं ते भाजून पण देत नाहीत. म्हणजे कमीत कमी 5 किलो तर असावं असं ते म्हणतात. म्हणजे त्यांना पण ते भाजायला हे पडतं. तर थोडंसं राहिलेलं खाली जाडसर ते मिक्सरमधून एकदा वाटून घेतलं आणि ते पण चाळून मग डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलं. आता या पिठापासून काही काही पदार्थ बनले जातात ना, आता नंतरच्या मोठ्या व्हिडिओमध्ये ना मी ते शेअर करीन, एक एक रेसिपी तुमच्या सोबत. एक 5 ते 6 पदार्थ मला येतात, भरपूर बनवतात तिकडे, पण मला तेवढेच येतात, तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि एवढासाच 1 चमचा एवढाच असा, म्हणजे त्याच्यातून वेस्ट साईडला निघलं होतं. तर व्यवस्थित असं सगळं चाळून घेतलं आणि डब्यामध्ये भरून डबा बंद करून ठेवला. आता वाटी एक त्याच्यामध्येच ठेवते, म्हणजे दुसरं परत त्याच्यामध्ये भांडं वगैरे बुडवायला नको. त्याच वाटीनं मोजून मी पीठ घेते, तर 2 वाटी पीठ घेतलं की पुरेसं होतं. आता हे 2 महिने तरी मला आरामशीर जातं. आता याच पिठापासून आपण मोदक पण बनवायचे असले उकडीचे तर हेच तांदळाचं पीठ मी वापरते, तर मोदक पण छान होतात. तर ते सगळं व्यवस्थित हे करून ठेवलं आणि नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये सिंपल अशी सांडग्याची भाजी बनवली होती आणि चपाती बनवली होती. दुसरं काही नव्हतं. आणि सांडगं गावाकडून आणलेलं होतं, तर मुलांना पण ती आवडती भाजी खायला, पटकन पण होते. तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आहूंसाठी असे फुलके केले होते. तर फुलके गरम गरम असतील तर छान लागते, थंड झाल्यानंतर ते एवढे चांगले लागत नाहीत. तर कोथिंबीर टाकायची राहिलेली भाजीमध्ये, ते पण टाकून घेतली. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला